आता हे जे स्टेशन आहे ते लाग्रँज माझा प्रॉनाऊन्स चुकत असेल पण लाग्रँज स्टेशन आहे. आणि या स्टेशनवरून आपण डाऊनटाऊनकडे निघालो आहे. पण मी मुद्दामून आत्ता कॅमेरा चालू एवढ्यासाठी केला होता की गेले 2 वर्षापूर्वीसुद्धा मी डाऊनटाऊनला चाललो होतो आणि त्यावेळेलासुद्धा अशीच वर्ल्ड कपची कुठली तरी मॅच होती, मला आठवत नाही खरं सांगायचं तर नक्की. पण ती मॅचसुद्धा त्या ट्रेनमधनं पाहिली आणि आपण जिंकलो होतो. आजच्या बाबतीत तर काही विचारूच नका. भारताने चांगली नांगी जिरवलेली आहेत आणि आता त्यांना किती वेळा हरवलं तरी त्यांचं तोंड माकडासारखं आहेच म्हणा. जाऊ द्या. हे लाँग रेंज एरिया आहे. लाँग रेंज मेट्रो स्टेशन सोडल्यानंतर आपण आता ब्रुकफिल्ड स्टेशन पैसे आलेलो आहे. हे ब्रुकफिल्ड पहा. आणि तुमचं दुसरं एक लक्षात येत असेल पहा, जसं मागे मी जसंच म्हटलं होतं की हिरवळ कमी होत जाईल म्हणा किंवा विरळपणा वाटेल किंवा तर आपण आता सिटीकडे निघालेलो आहे, म्हणजे डाऊनटाऊनकडे निघालेलो आहे. त्यामुळे पहा आता बरीचशी रहदारी दिसू शकेल आपल्याला. चेकर आहे आणि अशी ट्रेन गेलेली आहे. झू स्टॉप मेट्रो स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन आहे. आपल्याकडे जसा आठवडी बाजार असतो तसा इकडे अमेरिकेमध्ये पाहिजे. मी यूट्यूबला पाहिलेलं ह्या बाजाराबद्दल. मी अजून प्रत्यक्ष नाही पाहिलेलं. आणि हे जे गोल दिसतं आहे ते आपल्याला 2-3 ठिकाणी दिसलं असं मला वाटतं. ऑलमोस्ट काय ते नाही माहिती. हो, मी तुम्हाला ते स्टेशनचं नाव सांगितलं. हे रिव्हर साईड रेल्वे स्टेशन आहे आणि आपण असं इकडे पुढे आपल्याला डाऊनटाऊनकडे जायचं आहे. हे इथे मला रिव्हर साईड बँकसुद्धा दिसली. म्हणजे स्टेशनचं नाव जसं रिव्हर साईड आहे, हे पोस्ट ऑफिस आहे, तसं बँकेलासुद्धा रिव्हर साईड बँक म्हटलं जाते वाटतं आपल्यासारखंच. हे बर्विन मेट्रो स्टेशन आलेलं आहे पहा. आपण जर पाहायला गेलं ते पाहते पहिलं दर्शन सुरू झालं बघा आपल्याला डाऊनटाऊनचं. आता आपण जसं पुढे जाऊ तसं डाऊनटाऊन आपल्याला अगदी स्पष्ट दिसायला लागेल पहा. आत्ता मला नेकेड आईजनी जर म्हटलं तर मी फार वापून पाहिलं तर विलिस टॉवर पण दिसते आणि 360 डिग्री ही बिल्डिंगसुद्धा दिसते. पाहूयात आपण आता. आपण सिसेरो स्टेशनवर उभं होतो आणि हे ह्याच्यावरून आपल्याला लगेच जाणवतं पहा
डाऊनटाऊन फार जवळ येत चाललं आहे. इनफॅक्ट आता ते नजरेच्या टप्प्यातच आलं आहे खरं तर. म्हणजे बऱ्यापैकी आता दिसायला लागलं पहा. हे पहिली जी मोठी बिल्डिंग दिसते ती जसं म्हटलं तसं 360 डिग्री. आणि आता हे जे स्टेशन आहे ते नाव वाचून सांगतो मी तुम्हाला. वेस्टर्न काहीतरी वाचलं होतं मी. वेस्टर्न नाही आहे. हे जे स्टेशन आहे ते वेस्टर्न ॲव्हेन्यू. आणि आता आपण डाऊनटाऊनकडे चाललो आहे तर ते पाहते जी मोठी काळी बिल्डिंग दिसते ना, आपण थोडं पुढे गेल्यानंतर मी दाखवेल. आता ह्या स्क्रीनमध्ये खरं दिसणार नाही आहे, फार दूरवर आहे तशी. फक्त मला नेकेड आहे. ती जी मोठी बिल्डिंग काळी बिल्डिंग आहे ना ती आता स्पष्ट दिसत असेल. ती 360 डिग्री बिल्डिंग म्हटलं जातं तिला. आणि त्याच्याही पेक्षा मोठी किंवा ती दूरवर आहे म्हणून छोटी वाटते, पण ह्या दोन्ही बिल्डिंगी तेवढ्याच 104 मजल्यांच्या आहेत. हे जी काळी बिल्डिंग दिसते मोठी त्याला विलिस टावर म्हटलं जातं, ती सुद्धा 104 मजल्याची आहे. आणि पलीकडे लांबवर काळी बिल्डिंग दिसते ती सुद्धा 104 मजल्यांचीच आहे. आणि ह्या सर्व परिसराला म्हणजे ज्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत त्याला स्काय स्क्रॅपर आहेत त्याला डाऊनटाऊन म्हटलं जातं. आणि इकडच्या बाजूला आहे, मी मागे आलो होतो जसं म्हटलं तुम्हाला, चायना टाऊन मे बी असावं. मला आता ही मालगाडी असल्यामुळे किती चाललो ते सांगता येणार नाही, पण मी गॉड प्रॉमिस 16 किलोमीटर चालत आलो होतो. हे पहा ते डाऊनटाऊन आहे सर्व. आपल्याला तिथे जायचं आहे. ती जी उंच काळी इमारत आहे ना तिथे युनियन स्टेशन आहे, तो जे त्याच्या जवळपास. हे हालस्टेड स्ट्रीट स्टेशन आहे पहा. आणि या स्टेशन मोस्टली असे असतात. मला ह्या बिल्डिंगवरून मुंबईच्या माटुंग्याची आठवण झाली. माटुंग्याला पण असं स्टेशनच्या शेजारीच आहे बिल्डिंग. आता ते फार मी जुनं सांगतो आहे, आता बराचसा फरक पडला असेल. आपण युनियन स्टेशनच्या जवळ पोचायला लागलो आहे. हे पण जसं आपल्याकडे बोरीबंदरचं स्टेशन किंवा विटेचं स्टेशन आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे, तशा प्रकारचंच हे मला जाणवतं आहे. आणि पलीकडे जो समोरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने मी चालत गेलेलो आहे. जे मी 16 किलोमीटर म्हटलं असेल ना त्या पलीकडच्या त्या रस्त्याने. जसं आपण ह्या बाजूचा पात्र म्हटल्यानंतर पलीकडचं मिस करतो, ऑब्व्हियसली असं होणारच आहे. हे लॉंग रूटच्या गाड्या, ज्या गाड्या आहेत त्या लॉंग रूटला जातात. कॅलिफोर्निया, शिकागो, न्यूयॉर्क वगैरे भागात त्या गाड्या जातात. न्यूयॉर्क वगैरे भागात, कॅलिफोर्निया त्या बाजूला वगैरे ॲमट्रॅक. आणि हे आत्ता आम्ही युनियन स्टेशनवर उतरलो आहे. आणि युनियन स्टेशनवर उतरून आम्ही आता 2 किलोमीटर चालत आमच्या हॉटेलच्या मुक्कामी जाणार आहे सेंट रिजनं. साधारण 1 तास 1.5 तास आम्हाला अजून आहेत पोचायला. आणि हे समोर जे दिसतं आहे ते ॲमट्रॅक. आणि
अगदीमधून लांब दुरून पाहिलं तर मोस्ट प्रॉबेबली याच्यामधून दिसणार नाही. तर ते ती पाहिजे रिव्हर वॉकची त्या 2 मध्ये चाललेली आहे ना, ती रिव्हर वॉक बोट आहे. म्हणजे आपण आता तिकडे जाणार आहोत. आपण असं आत्ता मागून आलो आहोत. हे युनियन स्टेशन आहे. हे युनियन स्टेशन अंडरग्राउंड आहे आणि वर एक सुंदर दृश्य दिसतं मला. जाऊयात आपण आता. चला तर. एलिव्हेटरने जाण्यात खरी वेगळीच मजा असते. ॲडम स्ट्रीटकडे तिकडे गेलं तर आणि जॅक्सन बोलेवार्डला तिकडे गेल्यानंतर तर आपण आत्ता चाललो आहे जॅक्सन बोलेवार्डकडे. आणि पहिल्यांदा मला तर खरं रेस्टरूम पाहायचं आहे.